सगळे आज तहसीलला मोर्चा घेऊन आलोय. आपण सगळे गेले महिनाभर खूप आपल्याला प्रेशर केलेलं गेलेलं आहे की तुमचं काम 100% होत नाही, तुमची ही माहीत राहिली, तुमची ती माहीत राहिली. आम्ही ग्रामीण भागातल्या सगळा अकोला तालुका हा पूर्ण ग्रामीणमध्ये मोडतो. बऱ्याच ठिकाणी असं आहे, आम्ही अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी ओपन जरी केली तरी ती वरती दिसत नाही, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. मॅडम म्हणतात तुम्ही रेंजवर जा. अरे छोटाली मुलं एका बाजूला, आम्ही सकाळी अंगणवाडीत आल्यापासून ते घरी जाईपर्यंत तो सारखा मोबाईल आमच्या हातात, काम करतोय पण काम होत नाही. मॅडमचं वरून प्रेशर आणि पालकांनी सांगायचं बाया काय पोरांना शिकवते नाही, सारखा मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात. त्या मुलांचं आम्ही आहाराकडे पाहायचं का शिक्षणाकडे पाहायचं का फक्त ऑनलाईनच काम करायचं हे सगळ्यांनी सांगावं. कारण त्याच्यामध्ये असा एक विषय, मुलांच्या आहाराच्या वेळी आहेत, त्यांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वेळी, पण कुठल्याही टाईम टेबलमध्ये अंगणवाडी सेविकेला जेवायला टाईम नाही, तिला जेवायला लागत नाही का, तिचं ऑनलाईन काम करून तिचं पोट भरतं का, कुणी असं म्हणजे सेविकेला कुणीही वाली नाही असं झालंय. तू कितीही काम कर, घरी एका स्त्रीची व्यथा अशी एक घरी काम करा तिला मान नाही. आणि आज ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा झालंय की कितीही काम करा तिला कुणीही मानत नाही, तिला हा तुच्छतेचा दर्जा दिला जातो. आम्हाला हेच कुठंतरी मोडून काढायचं. तुम्हाला आमच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत ना, आम्हाला 50,000 रुपये पगार द्या आणि आमच्याकडून एवढं काम करून घ्या. आम्ही जेवढं काम करतोय हे 50,000च्या वरचं काम करतोय, याची थोडीशी तुम्ही दखल घ्या. आम्ही पण स्त्री आणि तुम्ही पण स्त्री. आमचं भांडण हे सुपरवायझरशी नाही किंवा CDPOशी नाही, आमचं भांडण हे शासनाशी आहे, दिल्लीशी आहे. आणि याची फक्त इथंच नाही तर वरपर्यंत दखल घेतली पाहिजे. तुम्हाला आमच्याकडून जे कामं पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सगळे जे साधन आहेत ते द्या. तुम्ही दिलाय 2,000चा मोबाईल, मातृवंदनेचा फॉर्म त्याच्यामध्ये ओपन होत नाही, तुम्ही आम्हाला सांगता वैयक्तिक मोबाईलमध्ये द्या. आज वर्ष झाले निम्म्या अंगणवाडी सेविकांना सिम कार्ड दिलं, त्याच्यानंतर आत्ता 2 महिने झाले निम्म्या सेविकांना दिलं आणि अजून काही सेविका बाकी, त्यांनी कुठून कामं करायची. त्यांचं तुम्ही सांगता की बॅलन्स टाकलेलं आहे, त्याची तुम्ही प्रत्येक वेळेस इंधन बिल असो, मोबाईलचं बिल असो, जे जे तुम्ही बिल टाकता त्याची क्लिअरिटी द्या. प्रत्येक वेळेस मोबाईलवर त्याचं यादी टाका की ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत प्रत्येक सेविकेला किती, अरे आम्हाला किती इंधन बिल आलं हे कळत नाही, तुम्ही किती महिन्याचं टेबिल काढलं हे कळत नाही. आणि मागायला गेलो का सगळं ओके, तुमचं काही राहिलेलं नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एवढं बोलून मी